हरिओम. 19 फेब्रुवारी हा शिवजयंतीचा दिवस आपण तारखेनुसार साजरा करतो. पण मूळ शिवजयंती ही तिथीनुसार येते, ती फाल्गुन कृष्ण तृतीया म्हणजेच पुढच्याच महिन्यामध्ये 28 मार्चला हा दिवस येतोय. देशभक्तीपरचे स्वाध्याय किंवा राष्ट्रीयत्वाचे स्वाध्याय हे स्वामीजींनी निक्षून करायला सांगितले होते. कारण की त्यांचं असं म्हणणं होतं की अध्यात्म आणि राष्ट्रीयत्व हे हातात हात घालूनच गेलं पाहिजे. याचे काही धागेदोरे बांधताना असं लक्षात येतं की आपल्या ज्या संस्कार प्रदीपिकेमध्ये योगसूत्रांचा जो पहिला श्लोक सांगितलाय की सुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासन आत्मनः, तो देश सुचौ करून घेण्यासाठी ची ही जबाबदारी आहे आणि ती फक्त राष्ट्रपुरुषांनीच पूर्ण करावी अशी नाही. तर ही प्रत्येक नागरिकांनी करणं गरजेचं आहे. त्या राष्ट्रपुरुषांच्या स्वाध्यायांची सुरुवातच ज्या थोर व्यक्तिमत्वापासूनच झाली होती ते छत्रपती शिवाजी महाराज. आता नुकतंच 22 जानेवारीला एक खूप महान आणि मोठी घटना भारतामध्ये घडली. आणि ती घटना घडत असताना समर्थ रामदास स्वामींचे काही वाक्य डोक्यामध्ये सतत येत होती. आणि सगळ्यात त्यांचं मोठं वाक्य एक येत होतं, म्हणजे बुडाला औरंग्या पापी. आणि दुसरं वाक्य मनामध्ये एक येत होतं की उदंड जाहले पाणी स्नान संध्या करावया जप तप अनुष्ठाने आनंदवन भुवने. आता समर्थ रामदास स्वामींनी आनंदवन भुवनी हे जे काव्य लिहिलं ते छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर लिहिलं. की आज हिंदूपत पातशाहीचं 350 वर्ष जे गुलामीत मोडत पडलेलं होतं ते आज हिंदूपत पातशाहीचं सिंहासन राजा तू निर्माण केलंस. आता वनी आनंद आणि भुवनी आनंद आहे. कृष्ण नीतीनी रामराज्य तू आणलंस. पुन्हा एकदा अध्यात्म आणि राष्ट्रीयत्व हातात हात घालून कसं जातं? तर गीता भगवंतांनी सांगितली. पण गीतेचं जर का वैयक्तिक अभ्यासानुसार मला असं जाणवतं की गीतेचं जर का प्रात्यक्षिक बघायचं असेल तर मग लोकांनी शिवचरित्र वाचावं किंवा शिवचरित्र अभ्यासावं. भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या आपण जे बिहेवियरल नॉर्म्स म्हणतो किंवा वर्तणुकीचे जे गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी आपल्याला शिवाजी महाराजांच्या ठिकाणी बघायला मिळतात. 2-3 कथा सांगणारे शिवाजी महाराजांच्या विषयी आणि आजच्या स्वाध्यायाचं जे शीर्षक आहे शिवरायाचे 8वावे रूप, तिथे मी जाणार आहे. महाराजांच्या दफ्तरी अचानक एक सुंदर हस्ताक्षरात लिहिलेलं पत्र आलं. आणि त्या पत्रामध्ये फारसा मजकूर नव्हता किंवा फारसा राजकीय मजकूरही नव्हता. त्या पत्रामध्ये एवढंच लिहिलेलं होतं की मला तुमच्या सेवा करण्याची इच्छा आहे, तर कृपया पदरी घ्यावं, स्वराज्याची सेवा करण्याची संधी द्यावी. पत्राचा पूर्ण माग काढल्यानंतर असं लक्षात आलं की एक छोटा मुलगा आहे. छोटा म्हणता येणार नाही, पण 16-17 वर्षांचं तरुण पोर आहे. आणि जे हबशी आहेत, जे आफ्रिकेतनं आलेले म्हणजे सिद्धी हबशी, ते इथली लोक गुलाम म्हणून पकडून न्यायचे. स्त्रिया पोरं बाळ सगळे. त्या मुलाचे वडील एका हबशाच्या जहाजावरती अकाउंटंट म्हणतो ना आपण, लेखापाल म्हणून कामाला होते. तिथल्या एका माणसाने त्यांना अफरातफर करायला सांगितली, त्यांनी ती केली नाही. म्हणून त्यांच्यावरतीच उलटे आरोप घालून त्यांना चुन्याच्या पोत्यात बांधून मारलं. त्याची आई आणि त्याला दोघांनाही राजापूरच्या बंदरावरती विकलं, गुलाम म्हणून विकलं. आणि दुर्दैवाची बाब अशी की स्वतःच्या बहिणीची आणि भाच्याची इज्जत वाचवण्यासाठी त्यांना विकत घेणारा त्यांचा मामाच होता. समाजाची अवस्था इतकी बिकट होती की स्वतःच्या बहिणीला अशा अग्निपरीक्षेतनं वाचवून आणल्यानंतर घरात ठेवण्याची सोय नाही, म्हणून ते 2 मायलेकरं गोठ्यात राहत होते. यांनी पत्र पाठवलं. राजापूरच्या मोहिमेच्या वेळेला महाराजांनी त्याला हाजिरीचा आज्ञा दिली. इतकी मोगलाई बघितलेली होती, इतकी आसमानी संकट बघितलेली होती, ती माय घाबरली की का घेऊन जातात माझ्या पोराला. पोराला समोर उभं केल्यानंतर महाराज म्हटले की त्याला आम्ही अटक करण्यासाठी आणलेलं नाहीये. याचं हस्ताक्षर इतकं सुंदर आहे की जणू एक एक अक्षर हा मोत्याचा दाणा आहे. याला आम्ही आमच्या पदरी लेखनिक म्हणून घेत आहोत. त्या पोराचं नाव बाळाजी आवजी. तो बाळाजी आवजी पुढे अष्टप्रधान मंडळापर्यंत जाऊ शकतो.
ही महाराजांची कुवत की छोट्यातल्या छोट्या गरजू माणसाला त्याच्या हुन्नराप्रमाणे स्वराज्याच्या पायी रुजू करून घेणं. मग तो शेतकरी असेल, तो ब्राह्मण असेल, तो महार असेल, तो महांग असेल, कुठल्याही जाती धर्माचा असेल, पण त्याचा हेतू राष्ट्रकर्म असेल, तर त्यांनी महाराजांनी त्यांना स्वराज्यामध्ये सम्मिलित करून घेतलं. या बाळाजी आवजीच्या कथेनंतरच अजून एक कथा अशी समोर येते की एक भटजी विहिरीवरती आंघोळ करत असतो आणि त्या विहिरीवरती आंघोळ करताना आजूबाजूच्या गावातल्या बायका तिथेच विहिरीवरती पाणी भरायला वगैरे आलेला तो पाणवठा समजला जायचा गावातला. तर ती एक बाई म्हणत असते, अहो काय बघा ना गुरुजी, परत ती लोक आली होती, परत त्यांनी मला धमकी दिली, परत पळवून नेतील असं सांगितलं. तर त्यावेळेला हे भटजीबुवा म्हणाले, आता घाबरू नको हा ताई, आता स्वराज्य आलं शिवाजी महाराजांचं, आता बाई लेकी अत्यंत सुरक्षित राहते. असं म्हणेपर्यंत ते धटिंगण गुंड परत तिची छेड काढण्यासाठी आले होते. हे भटजीबुवा उभे राहिले, त्या गुंडांना बडवलं, एक दोन जण विहिरीतही फेकले असावेत त्यांनी. हे सगळं प्रकरण चाललेलं असताना बाजूनी महाराज, नेताजी पालकर, नूरखान बेग आणि तानाजीराव मालुसरे असे गावातनं स्वराज्यासाठीच लोक गोळा करत फिरत होते. ज्या माणसाकडे कुठलंही पद नाही, जो माणूस स्वतः कुठल्याही पद्धतीने स्वराज्याशी संमिलित नाही, असा हा एक पुजारी ब्राह्मण माणूस स्वतः शिवाजी महाराजांचा मावळा असल्याप्रमाणे त्या स्त्रीच्या इज्जतीच्या रक्षणासाठी उभा राहिला नाही, त्यांनी हाणामाऱ्याही केल्या. शिवाजी महाराजांनी त्यांना विचारलं, अहो काय म्हणजे चांगली ताकद आहे, तलवार शिका. त्यावेळेला तो ब्राह्मण म्हणाला, तलवार चालवता येते. आणि मग पळीपंचपात्री उपजीविकेचं साधन महाराज, ते कोणाला चुकलंय? तो पळीपंचपात्री बाजूला ठेवून हातात तलवार धरणारा माणूस होता मोरोपंत पिंगळे. त्याच मोरोपंत पिंगळ्यांच्या मदतीने मुरुंबदेवाच्या डोंगरावरती जो प्रतापगड उभा राहिला, तो पूर्ण मोरोपंत पिंगळ्यांच्या नजरेखालती तयार झाला. असे अनेक उदाहरणं शिवाजी महाराजांची देत आहेत. बाळाजी आवजींच्या सारखे लोक पुन्हा होरपळून निघू नयेत म्हणून कुरट्या बेटावरती पूर्ण खर्च उचलून स्वतःचा पहिला आरमारी किल्ला स्थापन करणे सिंधुदुर्ग. का तर पुन्हा हे चाचे लोक महाराष्ट्राच्या भूमीत येता कामा नये. आरमाराची पहिली मोहीम मस्कतला गेली. मस्कत मधनं 15 गुंड, हे जे हबशी लोक येऊन महाराष्ट्र लुटायचे, त्यांना पकडून परत घेऊन आली. त्या 50 लोकांकडनं महाराजांनी किल्ले बांधण्याचं काम करून घेतलं. महाराजांच्या आज्ञा स्वच्छ होत्या, यांच्याकडनं मरेस्तवर काम करून घ्या, पण यांच्यापैकी एकही मेला नाही पाहिजे. आपल्या मराठी सैनिकांनी त्यांना इतकं रगडवून काम करून घेतलं, तरी त्यांच्यातले एक दोन जण देवाघरी गेलेच. उरलेले सगळे गोळा केले, बोटीत भरले आणि परत सोडून दिले. लोक म्हणत होती, महाराज हे करताय काय? बघा थांबा. परत त्या परदेशी किनाऱ्यावरनं एकही लुटारूंचं जहाज महाराष्ट्राच्या किनाऱ्याला लागलं नाही. कारण की त्या लुटारूंमध्ये ही खबर गेली की महाराष्ट्राचा एक राजा आहे, तो पकडतो, अतोनात हाल करतो, त्यामुळे कृपा करून असल्या गोष्टी करायला परत तिथे जाऊ नका. भारतभूमीमधलं युद्ध नैपुण्य असलेलं आरमार ज्या माणसांनी उभं केलं, ते छत्रपती शिवाजी महाराज. इतके वर्ष झाली आपल्या स्वातंत्र्याला, इतके वर्ष झाली आपल्या इंडियन नेव्हीला, पण आज त्याची दखल घेतली गेली की ह्या वेळचा नेव्ही डे जो 4 डिसेंबरला साजरा केला जातो, तो सिंधुदुर्ग या किल्ल्यावरती साजरा केला गेला. एवढंच नाही तर इतके वर्ष जो युनियन जॅक इंडियन नेव्हीच्या झेंड्यावरती होता, तो आज काढून टाकण्यात आला आणि तिथे इंडियन नेव्हीचं अष्टकोनी असं चिन्ह स्थापन करण्यात आलं. आणि भारतीय सैन्याच्या रक्षा मंत्रालयाकडनं हे सांगण्यात आलंय की ही अष्टकोनी मुद्रा ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेतनं प्रेरित घेऊन आम्ही तो चिन्ह त्याचं बनवलेलं आहे. प्रतिपश्चंद्र लेखे व ही जी त्यांची राजमुद्रा ती अष्टकोनी आहे. त्या अष्टकोनी मुद्रेचा हा मान आम्ही भारतीय सैन्य दलाच्या नेव्हीच्या झेंड्यासाठी वापरत आहोत. कारण छत्रपती शिवाजी महाराज हेच युद्ध नैपुण्य असलेल्या आरमाराचे संस्थापक आहेत. उद्या त्यांची जयंती आहे.
आता 19 फेब्रुवारी पर्यंत म्हणजे काही वर्षांपूर्वीपर्यंत सुद्धा मी कधी तारखेने त्यांची जयंती साजरी केली नव्हती. राजकीय म्हणा किंवा काहीही म्हणा, पण आता ती 19 फेब्रुवारीला आली. काही लोक तिथीनी साजरी करतात, काही लोक तारखेनी साजरी करतात. आणि या सगळ्या द्विधा मनस्थितीमध्ये मी एकदा स्वामीजींच्या बरोबर ड्राईव्ह करत होतो. आणि स्वामीजींना म्हटलं, स्वामीजी आता किती हे वाईट आहे ना, की हे राजकारणी आपल्याला शिवाजी महाराजांचं नाव घेऊनच सप्रेस करतायत, चेंबवून टाकतायत. आणि आता त्यांच्यानुसार आपल्याला 19 फेब्रुवारीला साजरी करायला पाहिजे. त्यावेळेला स्वामीजी हसले आणि ते म्हटले की अरे आपले राजे आहेत. 19 फेब्रुवारी आणि त्यांचा फाल्गुन कृष्ण तृतीया काय, अजून एखाद्या इतिहासकारांनी किंवा अजून कुठल्या तरी माणसांनी अजून एक जयंती शोधून काढली तर ती सुद्धा जयंती आपण साजरी करू. हे आपले राजे आहेत. एकच काय, दोन दोन जयंत्या तेवढ्याच धूमधडाक्यामध्ये आपण साजरे करू. हे आपले राजे आहेत. एका आध्यात्मिक संतांनी एका राजाच्या विषयी एवढे उद्गार काढणे म्हणजे आनंद वनभुवनी हे तर काव्य आहेच, बरोबरीने महाराजांच्यासाठी लिहिलेलं निश्चयाचा महामेरू, बहुत जनांची आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, श्रीमंत आणि योगी, असं का म्हणलेले असावेत रामदास स्वामी? तर हा सगळा विचार करताना महाराजांनी मशिदींना चालवलेली वतन ही तशीच चालू ठेवली. पण त्यांना जाता जाता महाराजांनी एक सूचनाही केली की मशिदी या मशिदीच ठेवा, आग लाव्या आगांतुकांचे अड्डे होऊन देऊ नका. तर महाराजांचं वागणं कसं होतं, महाराजांचं बोलणं कसं होतं? एखाद्या पाथरवटाच्या सोबत शेजारी जाऊन भाकरी खाऊ शकणारा हा राजा होता. कुठल्याही सामान्य रयतेच्या बरोबरीने उभा राहून रात्रभर हातात खोरी फावडी घेऊन रस्तेही बनवणारा हा राजा होता. तेवढीच ती भवानी तलवार घेऊन प्रत्येक युद्धात पुढून लढणारा हा राजा होता. औरंगजेबासारख्या दिल्लीतून मेंढरं हाकायचा नाही. शाहिस्ते खान असो, अफजल खान असो, आग्र्याची सुटका असो किंवा अनेक कुठल्याही मोहिमी असो, सुरतेची लूट असो, महाराज स्वतः मोहिमेत सम्मिलित असायचा. अफजल खान वधाची तर गोष्ट आजही भारतीय सैन्य दलामध्ये वॉरफेअर टॅक्टिक्स म्हणून शिकवली जाते. हे एक आध्यात्मिक भक्कमपणा असल्याशिवाय होणं शक्य नाहीये. मग शिवरायांचे का आठवावे रूप? तर आपण शिवाजी महाराजांसारखं होणं शक्य नाहीये. पण आपल्या राजांनी आपल्याला काय शिरस्ता घालून दिलाय हा तरी पाळणं नक्की आपल्या हातात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीशी जिजाऊ साहेब, आऊसाहेब ज्या महाराष्ट्राच्या माता समजल्या जातात, आणि महाराज साहेब शहाजीराजे भोसले हे भक्कमपणे आई वडील म्हणून उभे राहिले. त्या आई वडिलांनी उत्तम संस्कार केले की मुलगा कसा होतो, तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखा होतो. उदंड जाहले पाणी, स्नान संध्या करावया, जप तप अनुष्ठाने, त्रैलोक्य चालिल्या फौजा, सौ सौख्य बंध विमोचने, मोहीम मांडली मोठी, आनंद वनभुवने. मुघली धाड आली की गावामध्ये पळापळ व्हायची. पण महाराजांचं सैन्य कुठे स्वारीवरती निघालं तर गावं निर्धास्त असायची, कारण की महाराजांचा शिरस्ताच हा होता, रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये. सैनिक त्यांचं सैन्य गावाला वळसा घालून न्यायचे, गावाच्या बाहेर डेरा पडायचा आणि गावामधनं त्या सैन्य नायकाला म्हणजे जो सेनापती त्या टोळीचा असेल त्याला फक्त काही गोष्टीच घेणं परवानगीचं होतं. म्हणजे एक विस्तव, दुसरं खोरं म्हणजे फावडं आणि घमेली, ती सुद्धा गावकऱ्यांना त्यांनी परत करायची असायची आपलं काम झाल्यानंतर. गावामधनं दाणा गोटा घेतलात, भाजी घेतली तर त्याचं रोख दाम त्यांना अदा करावं लागायचं. आरमाराच्या बांधणीसाठी आंबा फणसाची झाडं एका आपल्या अधिकाऱ्याकडनं तोडल्या गेल्यानंतर महाराजांनी त्याची कानउपटणी केली होती की ही आंबा, काजू आणि फणसांची झाडं ही लोक जीवापाड जपून वाढवतात, योग्य दाम देऊन त्यांची परवानगी असेल तरच आरमाराच्या जहाज बांधणीसाठी ती तोडावी. एक किल्लेदार महाराजांकडे मदत मागायला राजगडी आल्यानंतर महाराजांनी किल्लेदाराला मुजऱ्यासोबत, मुजरा तर स्वीकारलाच पण बरोबर खडे बोलही सुनावले. तू किल्लेदार आहेस, गड सोडून यायचं नाही. तुझ्या हाताखालती दिलेल्या कुठल्याही माणसाला पाठव, त्या बाबतीची जी अप्रुव्हल्स असतील किंवा काय तुला मदत हवी असेल ती इथनं पाठवली जाईल. तू किल्लेदार मुख्य नायक आहेस, तू किल्ला सोडायचा नाहीस. आणि हा शिरस्ता महाराजांनी
त्यांच्या राज्याभिषेकाच्या वेळेलाही वापरला होता. जवळजवळ 300च्या वर किल्ले महाराजांच्या तावडीमध्ये होते. किल्लेदार राज्याभिषेकाच्या सोहळ्याला आलेले नव्हते. ते आपापल्या किल्ल्यावरती आपापल्या नेमणुकांची चोख कामगिरी पार पाडत होते. आग्र्याहून सुटकेवरनं आल्यानंतर महाराजांच्या असं लक्षात आलं की आपण मुघलांना जे 53 किल्ले दिले, 23 किल्ले दिले, त्यावेळेला स्वराज्य होतं तेवढं किती? 23 म्हणजे अवघे महाराजांच्याकडे 50 किल्ले होते. 50 किल्ल्यांपैकी 23 किल्ले दिले म्हणजे जवळजवळ 50% स्वराज्य मुघलांनाच देऊन टाकलं होतं. पण परत आल्यानंतर ह्या माणसांनी 300 किल्ले उभे केले. म्हणजे एखाद्या माणसाला जर का आपली नोकरी गेली, आज आपलं असं झालं, आज आपलं तसं झालं, या वैयक्तिक गोष्टींनी जर का त्रास होत असेल, तर तो त्रास महाराजांना किती झाला असेल याचा विचार करावा. म्हणून ते खचले नाही, आग्र्याहून पळून आले. महाराज म्हणायचे, युद्धामध्ये तलवार आणि कैदेमध्ये बुद्धी ही चाललीच पाहिजे. आणि ह्या दोन्ही गोष्टी चालण्यासाठी त्यांचा सरावही महत्वाचा असतो. स्वामीजी असं म्हणायचे की अचानक ध्यानाला बसलो आणि मग काय एकदम समाधीचीच अवस्था होणारच नाही, शक्यच नाही. म्हणून तर त्या प्रतिपिकेतला श्लोक आहे, शनै शनै रूपरमेत बुद्ध्या धृती गृहीत्या. हळूहळू होईल, रोज रोज होईल, पण ते केलं पाहिजे. राष्ट्रीयत्व आणि अध्यात्म हे स्वरूपयोगच्या स्वयंसेवकांनी दोन्ही साध्य करायचं आहे. त्यामुळे शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक याची पूर्ण उत्तम सांगड घातलेलं एक उत्तम व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. उद्या त्यांची जयंती आहे, आपला सोहळा आहे. आज अनेक दिवसांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाचे डंके आपल्या भारतभूमीमध्ये वाजतायत. मग शिवरायांचे आठवावे रूप हा शब्द कुठनं आला? जसं आधीच्या स्वाध्यायामध्ये आपण ऐकलं होतं, योगक्षेमम वहाम्यम. लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आपली टॅगलाईन बनवून मोकळं केलंय. त्याचं अलीकडे काय, पलीकडे काय, त्याची खोली काय, उंची काय ही समजूनच घेतली नाहीये. चक्क लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन, LIC ऑफ इंडियाचं योगक्षेमम वहाम्यम असं ब्रीदवाक्य आहे. एक घासून पुसून गुळगुळीत केलेला गीतेमधला श्लोक म्हणजे कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. अरे त्याच्या अलीकडे पलीकडे केवढं तरी आहे. तसंच काही झालं की शिवरायांचे आठवावे रूप. हो, उत्तमच कार्य, उत्तमच काव्य आहे, पण ते कोणासाठी लिहिलंय? प्रयाणकाले मनसा चलेन भक्त्या युक्तो योग बलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश सम्यक सतम परम पुरुष मुपैति दिव्यम. हा प्रदीपिकेतला श्लोक की प्रयाणकाल जवळ आल्यानंतर भ्रूमध्यामध्ये जो लक्ष केंद्रित करून त्या समाधी अवस्थेमध्ये आपला प्राणत्याग करतो, तो माझ्यामध्ये विलीन होतो. शिवाजी महाराजांचे त्यांच्या निर्वाणाच्या वेळेचे शेवटचे शब्द. आता तुम्ही सर्वजण बाहेर जाणे, आम्ही श्रींचे स्मरण करतो. आणि तिथे महाराजांनी आपला देहत्याग केला. मी कधी महाराजांचं देहवसान म्हणत नाही, त्यांनी देहत्याग केला. हे लोक काही काम करण्यासाठी आलेले असतात, आपलं काम पूर्ण करतात आणि तो परमात्माचा, तो तत्वाचा तो अंश पुन्हा त्या परात्पर तत्वामध्ये विलीन होऊन जातो. ते झाल्यानंतर जे राजकारण झालं त्याच्यामुळे पुढचा होणारा राजा छत्रपती संभाजी महाराज उद्विग्न झाले होते. त्या संभाजी महाराजांना समर्थ रामदास स्वामींनीच पुन्हा एक पत्र लिहिलंय. त्या पत्रामधल्या ह्या ओळी आहेत, शिवरायाचे आठवावे रूप. वेळ छोटी आहे, विषय मोठा आहे. शिवाजी महाराज तर त्याहून मोठे, आटप्त घ्यायला लागणार आहे. पण ते पत्र काय आहे हे आज सगळ्यांना कळणं खूप महत्वाचं आहे. त्या पत्राच्या 19च ओळी आहेत, त्या मी वाचून दाखवतोय आणि स्वाध्यायाला विराम देतोय. तिथेच कळेल की शिवरायांचे आठवावे रूप म्हणजे काय. उद्विग्न झालेले संभाजी महाराज जर का पुन्हा एकदा त्याच्यानी प्रेरित होऊन त्यांनी जे दैदिप्यमान स्वराज्याचं कार्य पुढे नेलं, वाघाप्रमाणे लढले, ते कशी प्रेरणा होते. शुद्ध मराठीत पत्र आहे, त्यामुळे अर्थ समजावून देण्याची गरज नाही. पत्र म्हणतं, अखंड सावधान असावे, दुचित्त कतापि नसावे, तजविजा करीत बसावे एकांत स्थळी. काही उग्र स्थिती सांडावी, काही सौम्यता धरावी, चिंता लागावी परावी अंतर्यामी. या शब्दांमध्ये शिवाजी महाराजांचं बिहेवियर दिसतं. वेळेत उग्र झालेत, वेळेत सौम्य झालेत, रयतेला सांभाळणार आहेत, मागील अपराध क्षमावे, कारभारी हाती धरावे, सुखी करोनी सोडावे कामाकडे, पाटवीण तुंब निघेना, तरी मग पाणी चालेना,
तैसे सज्जनांच्या मना कळलेच पाहिजे. जनाचा प्रवाह चालिला म्हणजे कार्यभाग आटोपला. जन ठाई ठाई तुंबला म्हणजे खोटा. श्रेष्ठी जे जे मिळवले त्यासाठी भांडत बसले. मगच जाणावे फावले ते गनिमांचे. ऐसे सहसा करू नये. दोघे भांडतात तिसऱ्यासी जय. धीर धरोनी महत् कार्य समजूनी करावे. आधीच पडला धास्ती म्हणजे कार्यभाग होय नास्ती. या कारणे समस्ती बुद्धी शोधावी. राजी राखिता जग मग कार्यभागाची लगबग. ऐसे जाणूनिया सांग समाधान राखावे. आधी गाजवावे तडाके मग भूमंडळ धाके. ऐसा न होता धक्के राज्यासी होय. समय प्रसंग ओळखावा राग निपटोनी काढावा. आला तरी कळो न द्यावा सामान्य जनासे. राजामध्ये राज्यामध्ये सकळ लोक सलगी देऊन करावे सेवक. लोकांचे मनामध्ये धाक उपजोची नये. आहे तितुके जतन करावे पुढे आणिक मिळवावे. महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे. लोकी हिम्मत धरावी शर्थीची तलवार करावी. चढती वाढती पदवी पावाल तुम्ही. शिवराजासी आठवावे जीवित्व तृणवत मानावे. इह परलोकी रहावे कीर्ती रूपे. शिवरायाचे आठवावे रूप. शिवरायाचा आठवावा प्रताप. शिवरायाचा आठवावा साक्षेप भूमंडळी. शिवरायाचे कैसे चालणे शिवरायाचे कैसे बोलणे. शिवरायाचे सलगी देणे कैचे असे. केला सकळ सुखांचा त्याग त्यातून साधिला राजयोग. राज्य स्थापनेसाठीची लगबग कैची केली. त्याहुनी करावे विशेष त्याच्याहून अधिक करा. त्याहुनी करावे विशेष तरीच म्हणावे पुरुष. या उपरी विशेष काय लिहावे. समर्थ रामदास स्वामींनी इतकं सुंदर वर्णन केलंय आणि त्या वर्णनासोबतच प्रत्येक भारतीय नागरिकाची जबाबदारी आपल्याला जाणून दिली. सर्वजण मिळून स्वामीजींच्या कृपेने अध्यात्म आणि राष्ट्रीयत्व या दोन्ही पातळींवरती आपण उच्चतम काम करण्याचा प्रयत्न करूच. पुढे मनगटातलं बळ मनातला विश्वास सद्गुरूंचा आशीर्वाद आणि भगवंताची इच्छा. हरिओम.